नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आंगणेवाडी जत्रेला जाण्याच्या पार्ट 2 मध्ये। हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे आपला ॲक्च्युली, पण आपण ज्या मेन रिझनसाठी आपण गावी आलो आहे ते रिझन तर तुम्हाला दाखवलंच पाहिजे ना, म्हणून मी आता हा व्हिडिओ स्टार्ट केला आहे। मी असे मस्त रेडी होऊन आमच्या बाईकला घेऊन आंगणेवाडीच्या जत्रेकडे निघालो। आता इथून जवळपास 45 मिनिट्स इतके दाखवतात मालवणपर्यंत। आता बघू किती टाईम लागतो आपल्याला पोचायला। तिथे जाऊन किती गर्दी असेल काय सांगता येत नाही। कंपाऊंड झाडं लागली आहेत यावेळेला, खूप मस्त जाम पण लागले आहेत, आंबे पण लागले आहेत। हे मंदिर आहे आमचं। मंदिराच्या बरोबर समोरच आहे माझं घर। बॅक साईड आहे ॲक्च्युली घराची। मेन रिझन आमचं सकाळी निघायचं हे आहे कारण की रात्री एवढी चेंगराचेंगरी होते तिथे की तिथे उभं राहायला पण जागा नसते। तर त्या गर्दीमध्ये जाऊन जरा पण दर्शन नाही होणार, मग काय मतलब नाही ना जाऊन। म्हणून मग आम्ही सकाळी निघालो आहे। थोडं लाईन असेल पण दर्शन व्यवस्थित होतं, धक्काबुक्की नाही होत जास्त, त्यामुळे आम्ही जरा सकाळीच जाऊ। म्हणजे आता किती वाजलेत मयूर? 11 वाजायला आलेत, 11:15 वाजलेत ऑलमोस्ट। तर आम्ही आता निघतोय। हे आमचं मंदिर आहे। त्या मंदिराचा पण एक शॉर्ट व्हिडिओ तुम्हाला जर तुम्ही माझ्या पेजमध्ये जाऊन बघितलं असेल तुम्हाला दिसेल। आमच्या गावची जेव्हा जत्रा असते तेव्हा मी तो व्हिडिओ टाकलेला होता। आपण आता पंढुरात पोहोचलो आहे। माझ्या घरापासून 4 किलोमीटर अंतरावरती पंढूर आहे। इथून आपल्याला राईट मारून जायचं आहे मालवणकडे। त्याआधी आम्ही इथे पहिला एक ATM बघतो। ATM राईटला। तुमच्यासाठी एक महत्त्वाचा मेसेज आहे, जर आंगणेवाडीच्या जत्रेला जाता तर जाण्याच्या आधी कॅश सोबत ठेवा, कारण तिथे कॅश शिवाय जाणं मुश्किल होऊन जातं, कारण की तिथे नेटवर्क नसतं। म्हणून आपण कॅश घेऊन गेलेलं खूप बरं पडतं। आम्ही इकडे आता ATM मध्ये थांबून पहिला कॅश काढतो, मग आम्ही जातो। तिथे जॅमर बसवलेले आहेत आणि तिथे नेटवर्क नाही पकडत। आम्ही एवढे 11 वाजून 12 वाजायला आले, त्या टाईमला आलो आहे, तरी पण एवढी गर्दी आहे बघा। ते आपण आंगणेवाडीच्या जत्रेच्या इथे पोचलो आहे। तुम्ही पार्किंग बघा, ती जबरदस्त गर्दी असणार आहे आतमध्ये। अजून इथून खूप वेळ आहे, म्हणजे 1 किलोमीटरच्या पण वर आहे अंतर, 1-2 किलोमीटरच्या वर। तरी आता इथूनच पार्किंग आहे, लोक इथे पार्क करून मग चालत जात आहेत। मंडळी, जत्रेला सुरुवात झाली आहे। इथे सगळी प्रकारची भांडी, कपडे, टेडी बेअर्स। तर आम्ही आमची गाडी इथे पार्क करतो, कारण की याच्या पुढे जायला तर मला वाटत नाही रस्ता असेल, तर आम्ही इथेच थांबवतो। इथे खलबत्ता, छोटीशी, हा मला उतरू दे। आमची गाडी जरा लहानात लहान ते मोठ्यात मोठी भांडी इथे मिळतात।
पण इथे मिळते. तिथे त्या लोकांना कष्ट नको म्हणून त्यांनी स्पीकरमध्ये स्वतःचा व्हॉइस रेकॉर्ड करून ठेवून दिलेला आहे विकायला. ते विळी वगैरे आपण वापरतो ते, कढई, भिडाचे तवे, स्वेटर्स, चादरी, सगळं आहे इथे. अख्खा मॉलमध्ये पण फिरल्यानंतर ज्या ज्या गोष्टी भेटणार नाहीत त्या इथे भेटतील. प्रवीण आमने, प्रवीण आमने. आता आम्ही इतके वर्ष येतोय ना, त्यामुळे आम्हाला इकडचे तर रस्ते माहिती पडलेत. आम्ही सरळ सरळ जायचं काम करतो. इकडनं पण एक रस्ता आहे यायचा, इकडनं पण आहे. कुठून? मंदिराच्या पैकडनं. आतापासून कोण पकडून हातात सोय केली आहे शिवसेनावाल्यांनी. ती बघ कुत्र्याला आणलं, ती बघ बिचारा हाकतोय. मफीसारखी, म्हणजे मफीची आठवण आणली. काहीच आम्हाला पास तर मिळालं आहे, पण आम्ही ह्या लाईनीमध्ये उभे राहिलो आहे. ती लाईन केवढी मोठी आहे बघा. आता मी जाते जरा ओटी घ्यायला. गाईची लाईन बघा केवढी आहे, पासवालीच लाईन आहे ही. एवढ्या भर उन्हामध्ये कसे उभे आहेत हे सगळेजण. इथून ती आत गेली आहे. विशेष अतिथी प्रवेशिका. मी जाते जरा ओटी घेते. एवढं ऊन आहे इथे, खूप जास्त ऊन आहे. इथे 100 रुपये ओटी आहे आणि तिथे एका ठिकाणी 120 रुपये ओटी होती. आता इथे समजलं नाही, अर्ध्या जणांना डायरेक्ट आतमध्ये पाठवलं पण. गर्दीत आम्ही आतमध्ये आलो आहे धक्काबुक्की करत. दर्शन करून झालंय. खूप गरमी होते, हे खातोय. फ्रेंड्स हे बघा, तिथे सगळं एक आतमध्ये फक्त एक खाऊ गल्ली आहे. तिथे सगळेजणांना जेवायची सोय आहे. सगळ्या प्रकारचे पदार्थ इथे मिळतात.
सेक्शन. इकडे खेळायचं आहे सगळं. हे सगळं संध्याकाळी चालू होणार आहे. आता यांचा सगळा सगळ्यात फेमस आहे. कशी प्राइस आहे? हे बघ, हे छान. 300, मोठ्यांचं 400. वस्त्रकला हे तुम्हाला माहितीच असेल किती फेमस आहे ते. तर ह्याचं शॉप आता अंगणेवाडीच्या जत्रेमध्ये पण लागलं होतं. त्या गर्व असं माका मी मालवणी असले हे मस्त आहे. एकच घेऊया. हे 3 टी शर्ट्स मी घेतलं. 600 रुपये. आपल्याला आगुराणी घ्यायचं होतं कोकम. एक मम्मीला घ्यायचं आहे, आपल्याला घ्यायचं. इथे सगळ्या प्रकारचे मसाले पण चला. आता आपलं झालंय सगळं. आता आम्ही निघतोय रिटर्न जायला घरी. आम्ही घरी येताच इथे जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेल्यांची रॅली चालू होती. त्यात माझा भाऊच जिंकून आलेला आहे, निखिल कांदळगावकर म्हणून. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता वाजलेत सकाळचे 3:30 आणि आम्ही आता निघायला. तर आम्ही परत मुंबईला जायला निघालो. काल आमचं दर्शन झालं, ज्या मेन कारणासाठी आम्ही आलो होतो तुम्हाला तसं की माहितीच आहे. व्हिडिओ खूप मोठा झाला आपला, त्यामुळे आम्ही पार्टमध्ये डिवाईड केला होता. तर जर मी पार्ट बघितलं नसेल, ते जे पाठीमागचे जे पण 2 पार्ट्स असतील ते एकदम तुम्ही नक्की बघा. आणि आता आम्ही निघालो मुंबईकडे परत आपल्या घरी. तर तेच आता सामान वगैरे लोड करायचं आहे. तर आता आम्ही निघून पोचू कदाचित 3 वाजेपर्यंत दुपारी. आरामात जाऊ, 12 तास लागतील. तर जर काल आम्ही आलो त्यानंतर आम्ही गेलो आमच्या काजूच्या बागेत. काजूच्या बागेमधले काही शॉर्ट्स येतील तुम्हाला, तुम्ही नक्की बघा. आम्ही जे जत्रेमध्ये शॉपिंग केलं ते सगळं आम्ही वेअर केलं होतं आणि मग आम्ही आमच्या काजूच्या बागेमध्ये गेलो होतो. तर ते पण तुम्हाला त्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये नक्की दिसेल. तर ते व्हिडिओज तुम्ही नक्की बघा. आपले जे काय जर्नीमधले व्हिडिओ आहेत ते सगळे शॉर्ट्समध्ये खूप छान आम्ही शॉर्ट्स घेतलेत. तुम्ही नक्की बघा, ठीक आहे. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज गाईज, कारण की तुम्ही व्ह्यू करतात आणि सोडून जातात पण सबस्क्राईब करत नाहीत. 1K 2K आता तर 5Kच्या वरती पण आमच्या एका व्हिडिओला लाईक्स यायला लागलेत. तर सबस्क्रायबर्स का नाही वाढत आहेत काही? सबस्क्राईब करा, आम्हाला सपोर्ट करा. आमचं सामान लोड केलं आहे आणि निघालो आहे. आणि जर तुम्हाला आमचे दोन्ही पार्ट आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.